ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पळसगाव वनक्षेत्रात लोकवस्तीच्या परिसरात वावर करणाऱ्या एका उपप्रौढ वाघाचा मंगळवारी बेशुद्ध करून जेरबंद करण्याच्या कारवाईदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार T202F-S2 या उपप्रौढ वाघाने 28 जूनला चोरगाव परिसरातील शिडामे यांच्यावर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता। त्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जलद प्रतिसाद पथकाने 4 जुलैला या वाघाला बेशुद्ध करून यशस्वीरित्या पकडले होते। नियमानुसार त्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सोडण्यात आले। मात्र गाभा क्षेत्रात सोडल्यानंतरही या वाघाने कोणत्याही वन्य प्राण्याची शिकार न करता पुन्हा पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात वावर सुरू केल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले। त्यामुळे मागील 3 दिवसांपासून वनविभागाचे पथक त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून होते। मंगळवारी संबंधित वाघाला आमिषाच्या सहाय्याने पकडण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार बेशुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असताना दुपारी सुमारे 3:45 ते 4 वाजण्याच्या दरम्यान वाघाचा मृत्यू झाला। शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे।